विधानसभा निवडणुकीनंतर आता महापालिका निवडणुकीसाठी जोरदार तयारी सुरू झालेली आहे आणि काँग्रेसचे माजी आमदार कैलास गोरंट्याल साहेब आपल्या सोबत आहेत. तर त्यांनी 2-3 दिवसापूर्वी भाषणात असं बोललं की मी 5 वर्ष वाट पाहणार नाही, असं म्हणत त्यांनी एक प्रकारे पक्ष बदलण्याचे संकेत आता दिलेले आहे. आपल्यासोबत स्वतः गोरंट्याल साहेब आहेत. साहेब, 2-3 दिवसापूर्वी तुम्ही एका कार्यक्रमात असं बोलले की 5 वर्ष वाट पाहणार नाही. 5 वर्ष वाट बघणार नाही याचा अर्थ तुम्ही वेगळा कशाला घेतात? त्याचे अनेक अर्थ असतात ना. पार्टी बदलण्याचा असाचा अर्थ आहेच नाही. मी काल पण तुमच्या त्या दर्पण दिवसात बोललो की तसं काही नाही. आमची म्हणजे मी काय करतोय सध्या त्यात 5 वर्षाचा अगोदर पण निवडणूक होऊ शकतोय, त्या संदर्भात बोललो मी. लोक त्याचा अर्थ काय लागू शकतात त्याचं नाही ना. होऊ शकतो माझा कुठं तर राज्यसभेला वर्णी लागू शकतात किंवा विधान परिषद लावू शकतात, असा त्याचा पण अर्थ होऊ शकतो. पण पार्टी बदलणे असा त्याचा अर्थ नाहीये. राजकीय वर्तुळात अशी चर्चा सुरू आहे की तुम्ही भाजपमध्ये जाण्याची. हे बघा, असं चर्चा तर रोज माझ्या नावाने होते. मी जेव्हा जेव्हा पडतो नाही तेव्हा दुसऱ्या दिवशी तीच चर्चा होती की भाजपमध्ये जाणार, असं काही नाही. अशी कोणती भूमिका सध्या नाहीये. बरं, लवकरच राजकीय भूकंप येणार आहे, मात्र या भूकंपाचे हादरे कोणाला बसणार आहे? मी सध्या तर ते सांगू शकत नाही, पण होणार तर आहे 100%. किती दिवसात होईल? ते असं टाइम बाउंड, हे बघा, हे राजकारण आहे, त्याचा वेळ टाइम बाउंड येते. जसा जसा येईल आमच्याकडे तसं ते भूकंप येईल. बरं, महापालिका म्हणून तुम्ही आता काँग्रेस पक्षाकडूनच लढणार आहात का? नक्की 101% महानगरपालिकाला आम्ही काँग्रेस पक्ष म्हणूनच लढणार. विरोधकांना रोखण्यासाठी तुम्ही रावसाहेब दानवे यांच्याशी काही हात मिळवणी करण्याची शक्यता असल्याची माहिती आता राजकीय वर्तुळात फिरू लागलेली, काय सत्य आहे? नाही, तसं काही नाही. ते पण आमचे विरोधक असे ना रावसाहेब दानवे. असं कोणी काही म्हटलं तर असं थोडी असतं. मग तुम्ही महाविकास आघाडी म्हणूनच लढणार? महाविकास आघाडी म्हणूनच लढणार आहे 100%. बरं, यावर्षी महापालिकेवर कोणाचा झेंडा फडकेल? काँग्रेस. तर नक्कीच हे होते माजी आमदार कैलास गोरंट्याल. यावेळेस महापालिकेवर काँग्रेसचा झेंडा फडकणार असल्यास त्यांनी बोलताना सांगितले. रामनाथ ढाकणे, TV9 मराठी, जालना. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.